हॅलो हाय नमस्कार, मी जया जाधव. तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या ह्या गजानन महाराजांच्या पादुका आहेत, त्याला मी छान असं पाण्याने आणि त्यानंतर दुधाने अभिषेक घालून घेतलेला आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला ह्या पादुका पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या तांदळाच्या राशीवर मी ठेवून दिलेल्या आहेत पादुका. अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. कलश आहे, फोटो आहे आणि पोथी आहे आणि केळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे फळं वगैरे काय असेल तर ठेवा. आणि मी आता पोथी वाचणार आहे. श्री गजानन महाराज अध्याय 16. श्री गणेशाय नमः. मोरगाव नावाचे गावासी बाळापूर तालुक्यासी परिसा एका वृत्तांतासी मारुतीपंत पटवाऱ्याचे मारुतीपंत गजाननाचा भक्त समर्थ्यासी लहर येत तयाची गंमत करण्याची शनी जाऊन या गावी हाकारे धन पत्य संसार जाई आपल्या सदनासी तुझ्या सुंदर गावासी वाननसे धनधान्यासी राहित्वा हर्षभय. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 16 संपूर्ण. माझी पोथी वाचून झालेली आहे. गजानन विजय या ग्रंथाचा एक अध्याय मी रोज वाचत असते. आज 16वा अध्याय होता आणि माझं छान असं वाचून झालेलं आहे. बेसन भाकरी आणि कांदा त्याचबरोबर गुळाचा खडा ठेवून मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. गुरुवारी मी बेसन भाकरीचं नैवेद्य दाखवत असते, पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यांचा आवडीचा नैवेद्य मी दाखवलेला आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे केल्यानंतर. तर माझी ही अशी साधी सिंपल पूजा तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.